एकदाच येईल त्या नार्को टेस्टमध्ये. म्हणजे माझ्या नार्को टेस्टच्या या प्रकरणात बाकीचं सुद्धा सगळं लफडा येणार. त्यामुळे हे होऊनच जाऊ दे आता. तू मरू घातलं वय आणला, मरतेन तर लोकांचे मरतील, मरतेन तर मराठ्यांचेच मरतील. आणि तुला मजा करायची वय लोकांचे लेकरं सोळावर देऊन. तू बघतोस तू ऐकडा आता. या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे तुम्ही तक्रार करणार? SP पासून पुन्हा ही आधीच केली मी, अधिकृत पुन्हा एकदा SP-कडे करणार, स्थानिक पोलीस स्टेशनला करणार, स्थानिकला पण दोनही कमिशनरला करणार. मी मुख्यमंत्री गृहमंत्री यांना सुद्धा करणार ही तक्रार. मी जे जे त्याच्यात विभाग येत आहेत आणि कोर्टातून सुद्धा आणि पूर्ण ताकदीनं हे लावणार. त्याचे नार्को टेस्ट कसं काय होत नाही माझी पण ती मी आता बघणार. लोकांच्या लेकराला पुढं घालतो आणि त्यांना मरू घालतो पैशाच्या जेवर तू. आणि तोच लोक कोणचा PA येतो हा कोणचा प्रवक्ता आहे हे सोबत हिंडत येत, कशा माहित्या पुरवित येत, कशा खोट्या बातम्या मग त्या युट्यूबला दाखवल्या जात्यात. कोण कोण भेटतं संभाजीनगरला, मंत्रालयात कोण कोण भेटतं, खाऊ गल्लीत कोण भेटतं, पुण्यात कोण भेटतंय हे सुद्धा यांनी शिकून म्हणजे ब्रेन वॉश केलंय. आणि ब्रेन वॉश करून आरोप करायला लावायचे आणि त्यांच्या हातातून वाईट कृत्य करून घ्यायचं. हे काम बीडपासून लातूरपासून हे सगळेजण करून घेत आहेत वाईट काम हातातून. मग करून घेणारे सुद्धा हे आरोपी झाले पाहिजेत ना. ते जातीचे कोणचे असू, भले ते मराठ्याचे असू, नाही तर OBC असू, नाही तर कोणाचे असू, हे सगळे आले पाहिजे. कारण याच्यात 50-60 जण आहेत ब्रेन वॉश करणारे. कोण कसं सांगायचं काय करायचं हे पुरे होऊन जाऊ दे. अरे बडबड करून नाही चालत रे. इकडे बी ऐकून घेतो म्हणजे कच्चे नाही आहेत. ऐकून घेतो म्हणून कच्चे नाहीत. कुंकडं बरळायचं नाही त्यांचं ऐकून. इकडे बी कच्चं रक्त नाही येत मराठ्यांचे. पण कोणाचं तरी मायमाऊलीचं ऐकून गप्प बसत असतं प्रत्येक जण. त्याचा अर्थ तुम्ही वाफाडणारच असाल ना. वाप जिरत येते आम्हाला जे. आणि इथून पुढं दुसरा मुद्दा, राज्यातले जेवढे बोलणार आहेत ना त्यांना आता तोडीस तोड जसेल तसं उत्तर मिळणार. जशाल तसं तोडीस तोड. कुंकडं बोलते काही तर माझ्या पार आईबापापर्यंत यायले. ठीक आहे आपली वैचारिक लढाई होतो, आईबापापर्यंत येणार तुम्ही. आम्हाला माहिती आहे मग तुमचं बाटलाचेच उसं होते तोडायला. तुम्ही कसं पात्रात पडत होतात, आम्ही त्या भाषेत काढणार आहेत, 100% काढणार आहे आता त्याच भाषेत. नाही काढलं तर मग अभि नाव बदलून ठेवा. तुम्हाला ज्या त्या भाषेतच आता काहीतरी ऐकायचं त्याचं. त्याने त्या खरकाट्यानी 5-6 जण उभा करून ठेवले आणि ते वच 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 बुळबुळ बोलते. त्यांना वाटतं आम्हाला बोलताच येत नाही. अरे आपल्या डायरीतले डेंजर शब्द आहेत, इतके भयान काढील. त्याला जातीशी कोणी तोलायचं नाही, त्याला जशाल तसं उत्तर मिळणार आहे. हे काय करतात मग अंगलोट आलं जातीला जोडी देत. आमच्या जातीला असं असं म्हणले, भंगार म्हणले. जातीचं काय समज त्यांना म्हणलो का ओढू नका. जिथलं तिथं ज्याला त्याला आता उत्तरं मिळणार आहेत जशा त्याच भाषेत. मग ते कुणी पण असो राज्यात. आता आंदोलनात होतं नको बाबा समाजात लेकराचं आमच्या वाटोळ होईल म्हणून आम्ही ते 2-2.5 वर्ष असं धुवूनच काढले. आता आम्ही धुवून काढतो. ते माकडावून उड्या हाणते तर तुम्ही माकडीन व्हा त्यांच्या पुढं. नाही त्याला एवढं बरोबरी करायची. ते माकडावून विखे पाटील उड्या हाणते तर आपण माकडीन व्हायचं, त्यांच्या पुढे जाऊन उड्या आणायचं. झालं. एकदा शेपूट जरी हालिलं तरी माकड बरोबर काम करतो. सरकार अस्थिर करण्यासाठी, मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर करण्यासाठी हे सगळं चालू आहे. ते म्हणतात सरकार अस्थिर करण्यासाठी. ते आणखीन एकदा सांगतो बाबा, मी याच्यावर बोलत नाही, मी त्याची दखल घेत नाही. मी कोणाची दखल घेत नाही. पण बाबा स्वतःच्या जातीसाठी लढाव, गरिबांच्या लेकरांचं लय वाटलं होतं धनगराचं. हेच काम आधीच केलं असतं. आमच्या काही विरोधात करीत नव्हती उडी उदरीत बसून. हेच ST आरक्षणासाठी केलं असतं तर आत्तापर्यंत कल्याण झालं असतं त्या लेकराचं. करीनात का आमच्या विरोधात. मी 1.5 वर्षापूर्वीच एक गोष्ट सांगितली होती, तुमच्याकडे सगळा रेकॉर्ड आहे त्याचा, की कोणाचं ऐकून आपण शिव बोलूया, विनाकारण नाराजा पसरून देऊ नका. त्याचं ऐकलं, नाराजी पसरले उडीगुदरी आणि अंतरवाली किंवा मराठा समाजात. काही गरज नव्हती ना या गोष्टी करायची. आम्ही हे पण सांगितलं होतं त्याच वेळेस. आमचा शिवभाऊ जर OBCचा मोठा नेता झाला तर आम्हाला आनंद होईल. उलट हे कोण कुंकडून कामान धामाचं त्या परळीवाल्याचं ऐकायचं आणि त्या लाभार्थी टोळीचं तेवढे कमेंटच्या जीवावरच करायचं. कमेंटच्या जीवावर नसतं ते. धनगराच्या आडून लपतेत आणि साधून घेतात. आणि ते लाभार्थी टोळीला कामच तेवढे. त्यांनी सगळ्या जातीचा त्यांच्या देवारा करून टाकला.
त्या लाभार्थी टोळीचं. नाही तर इतके माया दाखवत होते, मराठा समाज इतके प्रेम करायचा, इतके माया करायचा ह्या समाजावरती, त्यांच्या वंजारी समाजावरती, आणि ते पण मराठा समाजावरती. यांच्यामुळे झाली ना दुरी तयार. यामधल्या लाभार्थी टोळीमुळे याला हान, त्याला मार, त्याला कुठे, याच्याकडून पैसे वसूल कर, त्याच्याकडून कर, झाला देवारा सगळं. यांच्यामुळे ती माया कमी झाली ना मराठ्यांची त्यांच्यावरची. यांनी तेच घडून आणलं इथून मागं. ते उडीत तेच केलं, उडी गुजरीत. पण ते शाने झाले तर अशी माहिती कळती बरं का, मला माहित नाही. म्हणजे आता उडीगुद्रीपासूनचे मराठवाड्यातले सगळेच असं माहिती मी ऐकलं नाही. पण तरी मी याच्या स्टेटमेंटला कोणत्याही दखल घेत नाही आणि कधी घेतली नाही, घेणार नाही, मी मोजित नाही. पण 2 दिवसापूर्वी असं बोलले की तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी उपोषण करावं, मी स्वतः तुम्हाला साथ देतो, मी स्वतः येऊन बसतो. मी आपला खंबीर आहे शेतकऱ्यासाठी, सगळ्यासाठी. म्हणजे इकडे कर मराठ्याला आरक्षणाला विरोध, आणि तिकडे येऊन बस माझ्याजवळ. हे याचे दुकानदार असलं नसतं. माणसं नाही लढावस, स्पष्ट मराठ्याला इकडे विरोध करायचा आणि माझ्या संग येऊन बसायचं. मी एवढा कच्चा शेतकऱ्यासाठी मी खंबीर आहे. तो तिकडेच बस, परळीवाल्याचं ऐकून तो चलून दे. 3 दिवसांचा वेळ तुम्ही वाढवून परळीवाल्याचं ऐकून मराठ्याचं वाटोळ कर, ओबीसीत मराठ्याचं वाटोळ कर आणि धनगराचं वाटोळ कर, चलून दे तो त्याचं ऐकून. तुमच्या मागण्याबाबत तुम्ही अजून 3 दिवसांचा वेळ वाढवून घेतलाय काय एकंदरीत? नाही, मला वाटतं मंगळवारपासून पूर्ण कामाला ते मागण्याला चालना देणार. आणि तसे त्यांचे शब्द आहेत आणि ड्राफ्ट पण आहे, आणि त्याच्या सूचना पण आता मंगळवारपासून निघणार आहेत. ते ड्राफ्ट आपल्याकडे येईल ना आता मंगळवारी आपल्याकडे ड्राफ्ट येणार. मी तुम्हाला सगळ्याला दाखवणार, वाटते इथंच दाखवतो. कारण आता लय ऊन लागल्यामुळे त्याच्यामुळे डॉक्टर म्हणते ते काय कोण झाले, यायला लय काय झाले कोणाला माहीत, काय कोण झालं म्हणते. त्यामुळे 1-2 दिवस आता आराम करावाच लागणार. ते आलेला ड्राफ्ट मी दाखवतो ना, तुमच्या समोर होणार फाईट, तुमच्या समोर फाईट होणार. चलो, धन्यवाद. झाले कोणाचे? पाटील रुग्णालयामधून प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कुणाचाही ऐकून नाराजी पसरू देऊ नका असं आवाहन त्यांनी केलंय. परळीमध्ये लाभार्थ्यांची टोळी आहे असा घणाघात सुद्धा त्यांनी केलाय.